पासूनची पूर्वी पहिलंच म्हणून मला इंग्लिश तर येतच नाही. गणित म्हणलं की मला बाथरूम होते आणि बघा काय एवढ्या परीक्षा माझं बरोबर आहे का? असं आपण म्हणते उदाहरण दिली. बरोबर. आता अब्रामाचं कसं झालंय माझ्याकडे 99 वर्ष झाले. 1 2 3 वर्ष नाही, 24 वर्ष त्यानं परमेश्वराचे एकच वचन त्याच्या लक्षामध्ये होतं, मला बोलणारा परमेश्वर खोटं बोलणारा नाही. मला जे वचन दिलेला परमेश्वर तो खोटा नाही. मी ज्या परमेश्वरावरती विश्वास ठेवलाय तो परमेश्वर मला धोका देणार नाही. हालेलुया. 99 वर्ष झालं. 99 वर्षी झाल्यानंतर काय झालं माहिती आहे का? ह्या दोघांच्या मेडिकल सायन्सच्या नुसार आता सगळं शरीर मेलेलं आहे, सारा आणि अब्रामचं. पण परमेश्वराला माहित आहे ह्याला मी मुलगा देणार आहे. म्हणून अब्रामाच्या बद्दल तिथं असे लिहिले, ज्या गोष्टी अस्तित्वात नाहीत त्यानं काय म्हटलं, हा परमेश्वर माझ्यासाठी एक मुलगा देणार. हालेलुया. हालेलुया. याला काय म्हणतात माहिती आहे का? याला म्हणते विश्वासामध्ये दृढ होणं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 22व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही उत्पत्तीचं पुस्तक 22व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस एक गोष्ट झालेली आहे. जसं मी तुम्हाला डीजेस दिनाकरण सरची गोष्ट सांगितली तशी तिथे गोष्ट झालेली आहे. उत्पत्तीच्या 22 अध्यायाच्या पहिल्या वचन आणि दुसऱ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, उत्पत्ती 22:1-2. या गोष्टी घडल्यावर असे झाले की देवाने अब्राहमास कसोटीस लावले. त्याने अब्राहमा अशी हाक मारली. तेव्हा अब्राहम म्हणाला, काय आज्ञा? देव म्हणाला, तुझा पुत्र तुझा एकुलता एक प्रिय इसहाक यास घेऊन मोरिया देशात जा आणि मी तुला सांगेन त्या डोंगरावर त्याचे होमार्पण कर. आता बघा, तुम्ही तिथं वाचत असताना मी तुम्हाला सांगितलं त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, या गोष्टी घडल्यानंतर. कोणत्या गोष्टी घडलेल्या आहेत? काय गोष्टी घडलेल्या आहेत माहिती आहे का? 21व्या अध्यायामध्ये इसाकाचा जन्म झालाय. आणि इसाकाचा जन्म झाल्यानंतर इसाक या शब्दाचा अर्थ काय तुम्हाला सांगून जातो. इकडे बघा, इसाक शब्दाचा अर्थ आहे हसणं. काय झाले म्हणजे विचार करा ना, 99 वर्षाचे झालेत आणि त्यावेळेस साराच्या याच्या मांडीवरती एक मुलगा आहे आणि अब्राम बाजूला आहे. बरेचसे लोक साराला बांज म्हणून हिणवणारे लोक होते. आज 99 वर्षामध्ये अब्रामाच्या हातामध्ये तो इसाक. तू इतका आनंदी झालाय कशामुळे माहिती आहे का? मी ज्या परमेश्वरावर विश्वास ठेवलो त्या परमेश्वरानं मला धोका दिला नाही. त्या परमेश्वरावरती मी संपूर्णपणे विश्वास ठेवलो. तो परमेश्वर खूप महान आहे. बघा, 199 वर्ष माझ्या हातात निघून आहे. म्हणून त्याचं नाव ठेवलं इसाक. म्हणजे आमच्या जीवनात यानं हसू आणली, आमची आनंद परत आणला. तुमचा एवढा विश्वास आहे? मुली वाट बघत्याल पोराची. काय म्हणजे एखाद्या येते काहीतरी कुठला ते कार्टून नेटवर्क येते, मुलगा चांगली मुलगी प्रार्थनेत आहे, बायबल वाचणारी आहे, चर्च जाणारी, की काहीतरी कार्टून येते आणि म्हणते आय लव्ह यू स्वीटहार्ट, तुम मेरी हो, तुम्हारे बिना मैं नहीं रहूंगा, नहीं तुम नहीं मिलोगी तो मैं काट लूंगा. मी जर मुलगी असतो, खरं सांग, मी जर मुलगी असतो त्याला मीच पट्टी आणून दिलो असतो घर का. मी असतो बरोबर, मीच मुला धर बाबा का आणि खाली लिहून ठेवू मी माझ्या मनात. ऐकून मला काय सांगायचं म्हणजे, तुमचा अभिषेक चोरण्यासाठी शत्रू मला उभा करते आणि ही बी पागल सैराट मध्ये आरची वाणी हे घेणंच आहे खरा. तेव्हा तुझ्याकडूनच भेटलाय बघा असं एवढा घेणंच आहे, ह्याच्याकडून हीच आहे. देवा तुझे आभार, देवा तुझे नाथ धन्यवाद. काहीच केलं नाही, माझा काही दोष नाही, तूच बघून घे. बरोबर आहे का?
आणि ह्यानी देवाला धन्यवाद बी दिला. काय होते माहिती आहे का तुम्हाला सांगतो, विरोधाचा भाग वेगळा. मुलाच्या जीवनामध्ये आणि मुलीच्या जीवनामध्ये केवळ शत्रू तुमचा अभिषेक बघतोय. तुम्ही किती देवात वाढायला. जो मुलगा देवात वाढतोय, प्रार्थना करतोय, सर्व गोष्टी आहेत त्याच्यात, त्याच्या जीवनामध्ये असली काहीतरी काळे कुंदरी कुणीतरी उंचावते. जी मुलगी चांगली देवात वाढते का तिच्या जीवनामध्ये हे कार्टून नेटवर्क येते. तिथे तुम्ही हो मेरा प्यार असं म्हणत. त्याच्यात काय होतं माहित आहे का, आजकाल शत्रू या फंडा कशात वापरते माहित आहे का, सोशल मीडियामध्ये. आजकाल कसं पहिलं बघून तो प्रेम करत होते, आता तर न बघता ते व्हॉट्सअपवरच प्रेम करू लागले. ते तिकडून मेसेज आले, तिकडून त्याच्यात जमलं. मला सांगायचं काय माहिती आहे का, मला हे सांगायचे तुमचा अभिषेक चोरण्यासाठी अशा गोष्टी होतात. आणि जर एकदा जर तुम्ही त्याच्यात जर फसलो, तुमच्या आयुष्यामध्ये जो तुमचा आनंद आहे तो आनंद तुम्हाला भेटणार नाही. जी तुम्हाला आनंद पाहिजे, परमेश्वरामध्ये जी तुमचा आनंद होता, परमेश्वरामध्ये जो तुमचा अभिषेक होता, परमेश्वरामध्ये तुमचं जे डेडिकेशन, जे समर्पण होतं, तुमच्या हाताने गमावलं. म्हणून मी हमेशा एक गोष्ट शिकवतो, जर कुणी येऊन मुलींना जर म्हणलं, तुम्हाला जर येऊन कुणी म्हणलं तू माझ्यासाठी चंद्र आहेस, समजून जायचं ही तुम्हाला पागल बनवायला. कारण नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावर पहिला पाऊल ठेवलेला व्यक्ती कोण, नील आर्मस्ट्रॉंग. त्याचा इंटरव्ह्यू घेतला का, त्याला विचारलं सर्वात तिथं खराब काय वाटलं तुम्हाला, चंद्र सर्वात खराब. हो नील आर्मस्ट्रॉंग म्हणलं, हो नील नाही, मी काय गिर्यारोहण, मी काय वेळी गेलो, मी इथं जाऊ. जर कुणी जरी तुम्हाला तू माझी चंद्र आहेस, तू माझी चांदणी आहेस असं जर म्हणलं तर समजायचं तुम्हाला जरा पकडून आला. चंद्र सगळ्यात खराब आहे होते, म्हणजे तुम्हाला तर 2 मिनिटात येईल का नाही. तुम्हाला काय वाटतं, मला चंद्र म्हणणार, चंद्र मी नाव तुम्ही पार काय बोलावं तुम्ही त्याच्या नजरेत. तसं मुली काय करतात का, एखाद्यासाठी काही वर्ष थांबण्याचा प्रयत्न. पण आम्ही काही प्रेमाच्या विरोधामध्ये नाही, पण तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं पहिलं स्थान, पहिलं प्रेम कुणाला आहे ते बघितलं पाहिजे. प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये परमेश्वराची त्या एका कलिसियाला असं म्हणणं आहे की तुम्ही काय केलं माहिती आहे का, तुमचं पहिलं प्रेम तुम्ही विसरलेले आहे. माझी अशी इच्छा आहे, चर्चमध्ये येणारा प्रत्येक मुलगा मुलगी त्यांचं पहिलं प्रेम हा प्रभू येशू ख्रिस्त असला पाहिजे. हालेलुया तर म्हणा. म्हणाले कसं म्हणावं, ते गाणं आहे बघा आपल्याकडे,